पाहणार आहोत पहिला चेंडू या सामन्यातला. संघमालक सागर आणि पहिला या ठिकाणी बघा पहिला फलंदाज शून्यावर बाद. शून्याचा जन्म त्यांचे होणार आहे. शून्यातून साम्राज्य त्यांनी उभं केलेलं आहे. बघा मैदानामध्ये धावा आहेत 0 धावा. गौरव करंजे यांच्याकडून प्रत्येक चेंडूला आणि प्रत्येक बळीला 1000 रुपयाचं बक्षीस. यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस आहे. नक्की शून्यातून सुरुवात. एक डाव महेश तोडकर या ठिकाणी घेईल. पप्पू तोडकर तळेगावचा हा खेळाडू. धाव फलकाला सुरुवात होईल. अनेक माणसं आपण पाहिली की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. कधी माडगुळकर त्यामध्ये एक उदाहरण आहे. 10वीमध्ये नापास झाले होते. अनेक प्रश्न घरामध्ये सुद्धा अशी अडचण निर्माण झाली होती. परंतु आपण पाहिले की गीत रामायण सारखं अतिशय दर्जेदार काव्य निर्माण करणारे शून्यातून साम्राज्य उभं करतायत कधी माडगुळकर. काही दिवसांपूर्वीच जे आपल्यातून निघून गेलेले आहेत. इथे 2 धावा धावफलकावरती आहेत. निळू फुले तुम्हाला माहित असतील 11 वर्ष माळी काम करत होते तुम्हाला बघायला मिळतील अंपायरिंग मध्ये. मोठे अंपायर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळतो आहे. खास मुंबईवरून त्यांना फायनलसाठी आपण निमंत्रित केलेलं आहे. हा चेंडू पहिलं षटक टाकतो. पहिल्या चेंडूवरती यश मिळवलं होतं. हा चेंडू या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतो महेश तोडकर याची कामगिरी 149 धावा त्यांनी या स्पर्धेमध्ये ठोकलेल्या आहेत. आणि 6 बळी या स्पर्धेमध्ये घेणारा महेश तोडकर हा एक पुणे पोलीस आहे. पोलीस सेवेमध्ये फक्त तो खेळाच्या माध्यमातून आलेला आहे. महाराष्ट्राचं त्याने रग्बी खेळामध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. भारतीय संघाचंही त्याने रग्बीमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. श्रीलंकेचा तो एक दौरा करून आलेला आहे. पप्पू तोडकर हा चेंडू आपण पाहतोय कव्हरला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक करून आपल्या मनापासून आभारी आहे. हा चेंडू दुसरं षटक सुरू झालेला असताना धावफलकावरती आपण पाहू शकतो 15 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. एक चांगली सुरुवात असेल झुंजली वॉरियर्स तळेगाव डंबेरे संघासाठी. शिक्रापूर आणि तळेगाव अतिशय शेजारील गाव आहे. शिरूर तालुक्याची एक दुसरी राजधानी. तालुक्याचं गाव म्हणून तळेगावला आपण ओळखत आहे. शिरूर तालुक्याचा कारभार काही दिवस तळेगाव गावामधून चाललेला आपण बघितलेला आहे. आणि शिक्रापूरला अलीकडे खूप मोठी ओळख मिळालेली आहे. शेजारील गावाची लढत म्हटल्यानंतर
भारत पाकिस्तानच्या सामन्याचं स्वरूप त्या सामन्याला येत असतं. आज अशीच लढत आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे. स्ट्रायकरला महेश तोडकर, शरद खोरेचा सामना करेल. अखंडपणे हा चेंडू यावेळेस बाहेरची गड घेतली. पॉइंट आणि गलीच्या मध्ये हरून इनामदार चेंडू आणले. एक धाव अपेक्षित होती. धाव फलक 1 पुढे जाईल. धाव फलकावरती 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय की आहेत. संघमालक सागर गायकवाड 59 धावा काढलेल्या आहेत आणि 3 गडी बाद केलेले आहेत. वैभव गायकवाडने या स्पर्धेमध्ये 33 धावा फटकावलेल्या आहेत. पप्पू तोडकर 159 धावा आणि 6 बळी, 149 धावा आणि 6 बळी अशी कामगिरी. पप्पू तोडकर त्यावेळेस 6 फटका स्क्वेअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे हातामध्ये चेंडू घेईल. 1 धाव. स्वप्नील 7 धावा काढल्यात. स्वप्नील काय 27 धावा काढल्यात. गिरीश गव्हाणीने 6 धावा आणि 8 बळी या स्पर्धेमध्ये घेतलेला आहे. तर गौरव पुराणिकला अजून आपल्या प्रदर्शनाला सुरुवात करायची. हो बघा, नक्की झेप घेतली होती इथं पप्पू तोडकरनं. त्याच्यासाठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती. हरून इनामदारचा नियमही चुकलाय. धावफलकावरती आपण पाहू शकतो की 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक चालू असताना पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षणाचं रेस्ट्रिक्शन असतं. 2 क्षेत्ररक्षक फक्त सर्कलच्या बाहेर असतील. एक्स्ट्रा कव्हर आणि डीप स्क्वेअर लेग हे 2 क्षेत्ररक्षक बघा सर्कलच्या बाहेर आहे. हा चेंडू हो नक्कीच धावा पुढे टाकत कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. हरून इनामदारच्या हातातून चेंडू निसटलाय. 1 धाव पाहता अंतिम सामना नक्कीच निमंत्रित केलं होतं. तर यावर्षी आपण 7 समुद्रापलीकडे गेलेलो आहोत. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा षटकार. वेगळेपणा आपण पाहत असतो की बदल आपल्याला हवा असतो. आणि बघा आता ज्या उड्या मारलेल्या आहेत ना महेश तोडकरने, अशा उड्या जावेद मैदानात एकदा मारल्या जातात. माकड उड्या त्याला म्हणतात. महेश तोडकरने आता उड्या मारल्या तर त्यावेळेस असंच एक दिली होती. भारताविरुद्ध त्याचा सामना सुरू होता आणि षटकार मारला. अध्यक्ष सन्माननीय किसन अप्पा गवारे, दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत. दिलीप अप्पा गवारे, ग्रामपंचायत सणसवाडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक पप्पू तोडकरला जाहीर करण्यात आले. लागोपाठचे 2 षटकार पप्पू तोडकरने ठोकलेले आहेत. मध्ये चेंडू यावेळेस टाकलाय. नक्कीच निर्धाव. आपण पाहू शकतो की खुन्नस क्रिकेटमध्ये आव्हान एखाद्याने दिल्यानंतर काय होतं. फ्लिंटॉपने आव्हान दिलं होतं युवराज सिंगला. 6 षटकार 6 चेंडूमध्ये त्याने ठोकलं ते स्टोन ब्रॉडला. एखाद्याला आव्हान दिल्यानंतर कसं काय होऊ शकतं हे आपण पाहतोय. प्रत्येक माणसाला वाईड चेंडू. इथे मोठे अंपायर्स आपल्या अनोख्या शैलीमध्ये जाहीर करतायत. हा वाईड एक लटका आपण पाहू शकतो. लटकं भांडण कसं असेल आणि लढीवाळपणे हा वाईड त्यांनी घोषित केला. पुन्हा एकदा हा चेंडू गोलमध्ये टाकलेला चेंडू होता. पप्पू तोडकरला दुसऱ्यांदा उभं करून ठेवलं होतं. आपण चर्चा करत होतो की एखाद्याला खुन्नस दिल्यानंतर काय होतं. महात्मा गांधींना जर रेल्वेच्या डब्यातून फेकून नसतं दिलं दक्षिण आफ्रिकेमध्ये तर भारताला महात्मा बघायला मिळाला नसता. बायकोनं जर सुनावलं नसतं ना तर तुलसीदासानं रामचरित मानससारखी सुंदर काव्य रचना केली नसते. हा चेंडू आपण पाहतोय. 2 धावा 1 धाव तर नक्कीच मिळेल पप्पू तोडकरला. पहिले 2 षटक एक माणसाशी बघायला मिळत असतील तुम्हाला. हा चेंडू डाव्या एसटीच्या खूपच बाहेर आणि पंचकडून आपण बघूया स्लो मोशन
मोठ्या अंपायरला मिळतोय. 33 धावा शिरूर तालुक्यातील हा खेळ हा अंपायर आहे आणि याचा आपल्याला नक्कीच अभिमान आहे. वेगळेपणा त्याने टेनिस क्रिकेटमध्ये आणलेला आहे. मी बऱ्याच मैदानामध्ये बघितलेलं आहे की चिअर गर्ल्स असताना मोठ्या अंपायरचा परफॉर्मन्स सुद्धा अतिशय बारदार होता. पुढे त्या मुलीकडे चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि स्ट्राईक एंड आहे तो स्वप्नील सातव. सातत्यानं धावा बनवलेला आहे. 120 धावा त्याने या सामन्याच्या अगोदर बनवल्या होत्या आणि बघा एक धाव. ऑपरेटरच्या समोर जे प्रेक्षक आहेत ना त्यांनी जागा मोकळी करून द्या. कॅमेरा सुद्धा धावेमध्ये झेपावलेला आहे आणि नक्कीच एक क्षणचित्र तो आता कॅमेऱ्यामध्ये बंद करेल. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपल्यानंतर स्क्वेअर लेगला हा मोठा खेळ आहे. पप्पू तोडकरने एक धाव त्यांना मिळेल आणि धावफलक 1 ने पुढे सरसावला. 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फायनलचा सामना आपण पाहू शकतो की कोणत्याही स्पर्धेची फायनल म्हटलं की आपल्याला प्रचंड उत्सुकता लागून राहते. या स्पर्धेमध्ये सातत्याने या खेळाडूंनी दर्जेदार खेळ केलेला आहे. फक्त एक सामना पराभूत झालेला आहे. जुन्नर वॉरियर्स तळेगाव डबनेरे तर एकही सामना शिक्रापूर 11ने या स्पर्धेमध्ये गमावलेला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं फायनल खेळण्याचा हक्क या दोन्ही संघांचा होता आणि निर्विवादपणे हे दोन संघ आज फायनलमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धावफलकावरती 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक चौथं षटक सुरू असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. महेश तोडकर स्ट्राईक एंड. आज महेश तोडकर कप्पू तोडकर चेंडू घेतला. नक्कीच लेग बायचा इशारा करतात पंच. हे काय नक्कीच करी लकडं मारतय उडून मारतय टकडं. दत्ता महाडिक कित्येक वेळा दत्ता महाडिक यांच्या तमाशामध्ये त्यांच्या सूर्य नावाजामध्ये गाणं ऐकलेला आहे आणि स्क्वेअर लेगला हा स्वप्नील सातवचा कार्पेट शॉट डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बोर्डली 4 रन. आणि बघा चौकार 4 धावा. स्वप्नील सातवच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. धावफलकावरती 42 धावा. एका गट त्याची नक्कल करणारा सुद्धा अजून दुसरा पंच तयार झाला नाही. अनेक वेबसाईट आल्यानंतर अनेक वेबसाईट टेनिस क्रिकेटचं कव्हरेज करण्यासाठी आल्या. स्कोरिंग सुद्धा अनेक ऍप्स मार्केटमध्ये आहेत परंतु अंपायरिंग डान्सिंग अंपायरिंग हा एकमेव टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पुणे जिल्ह्यामधील क्रिकेटची पंढरी आज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आहे. शिक्षक मैदानाच्या आतमध्ये एक आयकॉनिक खेळाडू दरम्यान पंच वापर करत आहेत की वाईट चेंडू अतिरिक्त धाव डान्सिंग गोटे अंपायर पुन्हा एकदा. चालू सामन्यामध्ये चालू स्पर्धेमध्ये क्रिकेटची पंढरी सुरू करण्याची मात्र मैदानावरती आहे. पुढे सरसवून एक स्टेप आउट फटका खेळला जातो. विक्रम केवळ क्षेत्राच्या चेंडू कलेक्ट करतोय. दरम्यान फेकी देतात एकच धाव मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आपण जाणार आहोत. 4.1 षटक रसिकांना टाकली गेली. दरम्यानचा एक फलक बॉलाने 44 धावा मात्र असणार आहेत. 25 चेंडू टाकले गेले. 44 धावा धावफलकावरती आहे. मागचा सामना हा किती सुंदर चेंडू टाकला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. 55 मात्र अंपायर पुन्हा एकदा. प्रेक्षकांची दाद मात्र मोठ्या प्रमाणावर मिळताना आपण पाहतोय. वेगवेगळे आघात नक्कीच पाहायला मिळतील. आज या फायनलच्या स्पर्धेसाठी मात्र ते उपस्थित आहेत. त्यांच्या अगोदर आपण पाहतो तर राज सायलू सर प्रदीप भारद्वाज सर यांनी मात्र मोठ्या प्रकारची कामगिरी या स्पर्धेमध्ये तब्बलचे 7 दिवस केली आहे. एक मैदानाच्या आतमध्ये होती चेंडू कलेक्ट करणार आहे. उत्कृष्ट येते आणि 2 धावा केला जातो. सरसवणार आहे 46 धावसंख्येवर पुन्हा एकदा आसिफ शेख मैदानाच्या आतमध्ये तयार आहे. स्वप्नील साचा मात्र माझा स्वप्नीच्या आश्रयाला. आसिफ शेख लेफ्ट हँड बॅट्समन लेफ्ट हँड बॉलर मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होतो. दरम्यानचा चेंडू सुरक्षित कलेक्ट करतो. परत फक्त घेर धाव झाला.
क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5वं चालू आहे. 5व्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकला जाणार. पुन्हा एकदा आसिफ शेख मात्र शेवटचा चेंडू चालू स्पर्धेत त्याचा शेवटचा चेंडू नक्कीच असेल आणि दरम्यान चेंडू काय पंचकरातून वाईडच्या इशारा पंचांचा आलाय. अतिरिक्त धाव मात्र नोंदवली जाईल. मेसीच्या दिशेने मात्र ते चालले होते का घाबरला की काय. पुन्हा एकदा आसिफ शेख तो सोन्या कुंजीर वरती आहे. तर पप्पू तोडकरनं मात्र अफलातून कामगिरी आतापर्यंत केलेली आपण पाहिली. पाच एक बक्षीस आलेलं आहे आसिफ शेखसाठी. बागुलेगावचे युवा नेते सचिन शेख भाडळे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आसिफ शेखला या 2 बळींसाठी त्यांनी दिलेलं आहे. खेळाडूंनी कामगिरी केली. प्रत्येकाला दाद मात्र दिली गेली आहे. एक धाव दरम्यानची गेल्या यश येत आहे. धावलं खालता मात्र दोन्ही फलंदाज नक्की ठेवणं अक्षय परंतु पाहणं गरजेचं ठरत आहे. सणासवाडी तळोदा जिल्हा परिषद गट 2016 मध्ये कोण आपलं नाव कोरणार, कोण या चालू स्पर्धेचा राजा ठरणार. धावफलकावरती 49 धाव आहे. 33 चेंडूंचा खेळ टाकला गेलाय. 15 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार. 49 धावा धावफलकावरती असं त्यामुळे आतापर्यंत मात्र 2 धावा खर्च करतो. पप्पू तोडकर रिव्हर्शिप त्याचं मात्र एक माहीर त्याला म्हटलं जातं आणि तोही चेंडू पुढचा रिव्हर्शिप खेळण्याचा प्रयत्न पप्पू तोडकरचा नक्कीच होता. दुरुज क्षेत्राच्या चेंडूपर्यंत आसिफ दाबोळी येणार आहे. स्पर्धेच्या मैदानात आसिफ दाबोळी अक्षय चाकणे षटकार मात्र नोंदवला गेलाय. कोटे अंपर मात्र एक आपल्या आदायकर मैदानाच्या आत दाखवताना आपण पाहतो. प्रेक्षक मंडळी गौरव आणि सागर भाऊ दरेकर यांच्या आयोजनातून मात्र त्यांना इथे संधी मिळतीये. सज्ज झालाय. त्याच्यासाठी असणारी कक्ष त्याच्यामध्ये बघा तो किती सुंदर उभा राहिलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता. प्रयत्न केला गेला. नाना गिलवेली चंद्रक्षक चेंडू कलेक्ट करतोय आणि फेक दरम्यान येते. बरोबर ढमढर आहे मैदानाच्या आतमध्ये उत्कृष्ट रक्षक आणि दरम्यान एकच धाव. दोन्ही संघामध्ये अनुभवी खेळाडू आहे. दोन्ही संघामध्ये आयकॉन खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये पूर्ण निखिल भिसे, गंगाराम भिसे, छोटा भीम प्रयत्न नक्कीच होता. सिंगल घेतली जाईल. पप्पू तोडकर स्ट्राईक मात्र नक्कीच ठेवेल. दुसऱ्या बाजूला आपण धुमदेवाने सगळं चर्चा केली. सागर गायकवाड, वैभव गायकवाड, महेश तोडकर, योगेश कुंजीर, स्वप्नील सातो, अतुल डमदरे अतिरिक्त धावेने धावफलकावरती मात्र 59 धावसंख्येवर जाऊन पोहोचणार आहे. 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चालू असणार. पप्पू तोडकर मात्र मैदानाच्या आतमध्ये 20 चेंडूमध्ये 33 धावा बनवतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता. जमिनी समांतर फटका होता. 2 धावा घेतल्या जातील हे नक्कीच. 2 क्षेत्ररक्षक झुंजचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये सुटतो आणि 2 धावा दरम्यानच्या पळून पूर्ण केल्या जातात. सोन्या कुंजीर आणि पप्पू तोडकर मात्र मैदानात सिरीजचे खेळाडू आपलं नाव मात्र कोरणार. विक्रम गिलवेली पुन्हा एकदा लोअर फुटबॉल टाकला गेला पा क्षेत्ररक्षक नाही ना नाना गिलवेली चेंडू मात्र कलेक्ट करणार. तोपर्यंत आसिफ शेख चेंडू कलेक्ट केला. फेक केली जाते आणि दरम्यान चुकीवरती चूक 3 जण व्यक्त असताना सुद्धा ज्यावेळेस संघाला 1 धाव मिळणं गरजेचं होतं त्या ठिकाणी अतिरिक्त स्वरूपाच्या 4 धावा आहेत.
एकूण 5 धावा मात्र नोंदवल्या जातील. पप्पू तोडकर मैदानाच्या आतमध्ये. पप्पू तोडकरनं मात्र क्रिकेट रसिकांची मनं जिंकली गेली. आतापर्यंत मोठं फटकं म्हणजे तो करतोय. सुंदर चेंडू मध्ये टाकला गेला. योगेश चव्हाण चेंडू कलेक्ट करणार आहे. दरम्यान फेक करणार तो की काय तो परत एक धाव म्हणून पूर्ण केली. दिवसा हळू मैदानाच्या आतमध्ये चोरी करण्यात यश धावांची चोरी होतीये. 67 चालू सेट करता मात्र शेवटचा चेंडू टाकला जातो. वैभव गायकवाड त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय. चेंडू मात्र निर्धाव टाकला जातोय की काय पंच मात्र कळवतात. षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये संपणार. 7 षटकांचा खेळ संपला गेला. 42 चेंडू तो पप्पू तोडकर. वर्षीचा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता. दरम्यानचा चेंडू निर्धाव जातोय. असे त्यामुळे पप्पू तोडकर कित्येक वेळा एका संघामध्ये मात्र खेळले गेले. तर आज कंट्रोल प्रतिस्पर्धेमध्ये एकमेकांसमोर आहेत. वेगवेगळ्या संघाकडून मात्र खेळतात आणि एका स्पर्धेची फायनल ते खेळतायत. शिक्रापूर संघाच्या कक्षेमधून जल्लोष येताना आपण पाहतोय. कारण प्रत्येक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये किती महत्वाचा हे पाहणे गरजेचं ठरतं. मागच्या वेळेस फायनल या स्पर्धेमध्ये खेळवली गेली. शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला आणि सुपर ओव्हर फायनल मध्ये मागच्या स्पर्धेमध्ये झाली. असेल त्यामुळे आपल्या निर्विवाद वर्चस्व गाजवतोय की काय. या ठिकाणी जनता पॅलेसचे प्रोपरायटर सर्वांना सोळाजी फडतरे आपण उपस्थित होतात. मान्यवरांचं मनापासून स्वागत. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कोणत्या हप्प्याने एंट्री घेतली आणि क्रिकेट रसिकांची मनं मात्र जिंकली गेली आहेत. या स्पर्धेमध्ये मात्र धावफलकावरती 73 धावा आहेत. 7.4 षटकं आहेत. चालू षटकातले 2 चेंडू अजून टाकायचे बाकी असतात. 73 धावा धावफलकावरती आहेत. महेश तोडकर मैदानाच्या आतमध्ये पप्पू 27 चेंडूमध्ये 47 धावा बनवतो आणि स्ट्राईक केला मैदानाच्या आतमध्ये खेळणार. नाही का बोलतात मात्र नक्कीच होता. योगेश चव्हाण चेंडू निर्धाव चेंडू दरम्यान जातोय. पहिल्या डावातला शेवटचा चेंडू क्रिकेट रसिकांना फायनल मधला पहिला डाव आणि शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. महेश तोडकर पप्पू अर्ध्या षटकापासून 3 धावा दूर वाटते. चेंडू टाकला गेला आणि विजयाचं समीकरण आपण पाहणार आहोत. 74 धावा बनवल्या गेल्या. 48 चेंडूमध्ये 74 धावा बनवल्या गेल्या. दीपक पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये. पहिला धाव मात्र